शिवसेना युवा सेना विभागीय शाखा वायलेनगर कल्याण पश्चिम शिवसेना विभाग प्रमुख तथा पूर्व नगरसेवक सुनील वायले, इन्होंने कोरोना के महामारी के कारण अपना जन्मदिन समाज सेवा के साथ मनाया। उनके जन्मदिन के अवसर पर वैद्यकीय जांच शिविर आयोजित किया गया, जिसका लाभ कई नागरिकों ने लिया। इसके साथ ही उनके द्वारा अवयव दान शिविर का भी आयोजन किया गया। इसके लिए सैकड़ों नागरिकों ने अपने अवयव दान करने का संकल्प किया। इस समय निखिल पाटिल, डॉक्टर संजय रकीबे, डॉक्टर सतीश पाटिल, प्रमोद जी सोनावणे, प्रदीप जी शिंदे, नगर सेविका शालिनी, सुनील वायले सहित कई मान्यवर व्यक्ति उपस्थित थे। अवयव दान यह संकल्प नीलेश सकपाल इनका था। इस समय शिवसेना विभाग प्रमुख प्रशांत पाटिल, संजय मोरे, कार्यालय प्रमुख संजय पवार, शाखा अधिकारी सागर शिंदे आदि पदाधिकारी उपस्थित थे। सोशल डिस्टेंसिंग का पालन कर कार्यक्रम का आयोजन किया गया, ऐसी जानकारी इम्तियाज खान इन्होंने दी है। मला वाटतं त्यांचा एक 4 वर्षाचा मुलगा तो सोडून बाकी त्यांची मला वाटतं 70 वर्षाची आई, वडील सर्व या ठिकाणी आलेले आहेत। देहदानाचं महत्त्व डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलं की पण आपल्याला वाटत होतं की देहदान दिल्यानंतर मग लगेच आपल्या बॉडीची विटंबना, कारण मला ते त्याच्याबद्दल जास्त नॉलेज नाही आणि मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाही, मी डॉक्टर नाही। पण आज मी पण त्यावेळी प्रयोग केला की पहिले फॉर्म आपण भरायचा, म्हणजे आपण स्वतःपासून सुरुवात करायची, नाहीतर लोकांसाठी ब्रह्मज्ञानाने आपण कोरडे भाषा काही असू दे। मी माझी सुरुवात रक्तदानाचा कॅम्प लावला तरी मी प्रथम रक्त देतो आणि मग दुसऱ्यांचं आम्ही द्यायला लावतो। माझं नाव अनिता ज्ञानेश्वर राठोड, मी राहते नेबुला दर्शन वायलेनगरमध्ये। आमच्या वायलेनगरचे श्री सुनील वायले यांनी जो अवयव दानाचा संकल्प केलेला आहे तो अतिशय चांगला आहे की आपण अवयव दान केल्याने एखाद्याचा उपयोग होतो। एखाद्याचा अवयवदान केल्याने आपल्यालाही पुण्य लाभतं आणि अवयवदान हे केलं सगळ्यात श्रेष्ठ आहे। आज आमच्या विभागाचे माजी नगरसेवक आणि विभाग प्रमुख सन्मान्य श्री सुनील वायले साहेब यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे। वाढदिवस तर फार मोठ्या प्रमाणात संपन्न होत असतात, आज फटाके उडून केले जातात, परंतु हे एक आमचं वैभव आहे। वायलेनगर विभागाचं खडकपाडा विभागाची शान आहे। सन्मान्य श्री सुनील वायले साहेब त्यांनी हा अवयवदानाचा संकल्प आज या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांच्या या अवयवदानाच्या संकल्पनामध्ये मी सुद्धा सहभागी झालेलो आहे। मी आज या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये येत असताना माझ्या सर्व कुटुंबियांना सांगून ठेवलेले की मी आज अवयवदानाचा संकल्प करत आहे। माझ्या मृत्यूनंतर माझ्या शरीरामध्ये जे अवयव आहेत ते अवयव हे स्वर्गामध्ये न जाता या पृथ्वी तलावावरच राहिले पाहिजे। माझ्या अवयवामुळे कोणाला तरी आयुष्य लाभलं पाहिजे, कोणाला तरी जीवनदान लाभलं पाहिजे आणि श्री सुनील वायले साहेब यांनी आज या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला हा जो अवयवदानाचा संकल्प आहे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि सर्व लोकांनी त्याचा एक आदर्श घेतला पाहिजे आणि अवयवदानाच्या या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी झालं पाहिजे। आताच आपल्याला डॉक्टर महेश रकीबे यांनी सांगितलं की संपूर्ण भारतामध्ये तामिळनाडू हे राज्य महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये अग्रेसर आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो, परंतु तरी सुद्धा 2019 सालामध्ये केवळ 19 लोकांनी आपला अवयवदानाचा संकल्प केलेला आहे। तर ही बाब निश्चितच काळजी करण्यासारखी आहे। जर लाखोनी लोक मृत्यूअभावी, हृदयाअभावी जर मृत्यू पावत असतील आणि आपण जर आपले अवयव देऊन त्यांना जर जीवनदान देऊ शकणार असेल तर आपण नक्कीच या अवयवदान संकल्पनामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि आपल्या या लाडक्या नेतृत्वाचा एक वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या अंदाजाने साजरा केला पाहिजे असं मला वाटतं।